रत्नी ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। श्री गणेश नमस्कारो दशरथा कैकई चरणी ठेविला माता। मने विजयी हो रघुनाथा वाग्देवता सत्यवदे। रामचंद्र प्रभू आले म्हणतात आमच्या राजाला नमस्कार केला आणि कैकईला नमस्कार केला आणि त्या कैकईने आशीर्वाद दिला की तू विजयी होशील म्हणून असा तिने कैकईने आशीर्वाद दिला रामचंद्र प्रभूला। कैकई आशीर्वाद गोष्टी रामे बांधली शकून गाठी। विजयी झालो मी सृष्टी वाहे थापटी स्वानंदे। रामचंद्र प्रभूला आनंद झाला म्हणतात कैकईने आशीर्वाद दिला म्हणतात मी विजयी मी आता झालो म्हणून असे रामचंद्र प्रभूला भविष्य मिळालं म्हणतात ते आनंद वाटू लागला। उल्हास देखुनी रघुनाथा मूर्छाली दशरथा। श्रीराम योगाची अवस्था काही सर्वता बोलविला। झाल्यावर ते रामचंद्र प्रभूला आनंद झाला म्हणतात दशरथ राजाला मूर्छना आली ते मूर्छेने खाली पडले म्हणतात। छेदावया दशकंठ मुहूर्त सांगे वशिष्ठ। अयोध्या राजते कनिष्ठ राम राजसे कधी लोकी। ते सांगू लागले म्हणतात वशिष्ठ गुरु आणि तू रावण मारण्याकरता विजय झाला म्हणून आशीर्वाद दिला आणि ते सांगू लागले वशिष्ठ गुरु। श्रीरामाशी संभाषण रायासन करवे जान। कैकईने केले मुख मुरडन वनादी गमनन सांगवे। म्हणजे ते रामचंद्र प्रभूला कैकईने मुख तिकडे बाजूला केलं म्हणतात राजाला मूर्छना आली। रामचंद्र प्रभू काय झाली ना बोलवे येथे राहावे ना बोलवे वनाशी जावे। जे कोणाची रामाचे पाये दुखी होय अति दुखे। कैकई म्हणतात रामचंद्र प्रभूला वनाला राय म्हणता येत नव्हतं म्हणतात लहान आणि कोणतं राय म्हणा येत नव्हतं अशी ते तिला दुःख झालं म्हणतात। बाटे रोजीला निजकंठा भोर वाजे घरघराट। चमत्कारी नेत्रवाट व्यथा उद्भट रायाचे। दशरथ राजा अशी मूर्छना आली म्हणतात त्याचा कंठ वाजू लागला म्हणतात त्याला मूर्छना येऊन राजा जे कोणी व्यथा भूत। कैकईशी पुषे रघुनाथ कैसे ताप झाला तुझ किंवा भूत संचारू। अथवा माझी अपराधता घडली असे मद न कळता। की काही भरते झाडली वाचा की स्वप्ने बोलता न्याय केला। अन्याय झाली का मी काय चुकलो म्हणून असा रामचंद्र प्रभू बोलू लागला। काय चूक झाली म्हणून राजा असा पहिला म्हणू लागला आणि दशरथ भरताकडून काय चुकून काय बातमी आली काय म्हणून ते बोलू लागले। घरी नव्हे जे कापाची निष्ठा नव्हे भूत संचाराचा ताटा। नव्हे त्रिदोषाचा फाटा नृपवलिका कोण व्यथाय। काही बोलू लागले म्हणतात राजाला कशाचं दुःख नाही म्हणतात त्याला दुःख नाही काहीच नाही आणि भूत नाही विनाकारण होय म्हणतात ते बोलू लागली काही दैविका देहिक किंवा मानसिका अथवा काय आहे अनुलिका।
रायाशी कवने परी दुख तुझ सम्यक पूछतो. असं म्हणजे ते आता दैवाचा गुण होय की काचा गुण होय माझे राजाला कस काय एवढं दुःख झालं म्हणून माझे ते रामचंद्र प्रभू विचारू लागले काही धारोनी सुवंत प्रधान राये बोलाविले जान त्यामद कोण ज्ञापन ते आपण पुजावे. आता रामचंद्र प्रभू विचार करू लागला म्हणतात मला काय आज्ञा आहे राजांना पाठविलं म्हणजे बोलवायला आणि तुम्ही मला काही सांगत नाही माझं ते राम बोलू लागले. कैकई म्हणे रघुनाथा तुझे निरायाची पूर्ण व्यथा ते तुझ सांगेनाचा कोप सर्वता न करावा. ते काही रामाला बोलू लागली म्हणजे रामा तुला मी सगळं सविस्तर सांगतो म्हणतात पण तू माझ्यावर राग करू नको म्हणून अशी ते काही रामाला बोलू लागली. माझे ऐकताची वचन तुझ कोप येईल पूर्ण या लागी धाके माझे मन पूर्वकथन सांगावया. काही बोलू लागले म्हणतात की रामचंद्र प्रभू मी तुला सगळं हकीकत सांगतो पहिले म्हणतात माझा तुला राग जर येत नसेल तर मी सांगतो आधी ती भाग घेऊ लागली रामाची. आहे कोणी कैकईचे वचन रामे तिथे धरले चरण ऐसा मा पापी कोणा जो मातृवचन विरोधी. असं रामचंद्र प्रभू बोलू लागले म्हणजे कैकेयीला मायचं जे वचन मोडते असा कोण पापी हे म्हणजे मी कसा वचन मोडीन असे ते रामचंद्र बोलू लागले कैकेयीला. श्री सत्य सत्य हे जान तुझे वचन मज प्रमाण वाचो वचिताची आन विकल्प पूर्ण सांडी माये. सगळा सांडून शरी मला सगळं विचार म्हणतात मी तुला सगळं काम करून राम बोलू लागले तू सांग म्हणजे काय म्हणत आहे. आहे कोणा श्रीरामाचे निर्वाण कैकई उलासली आपण रामे करावया वन कल्याण धर्म वचन उदबोधी. असं म्हणजे रामचंद्र प्रभूचं बोलणं ऐकून ते कैकेयीला आनंद झाला म्हणतात ते वनाला धाडणं करता ते बोलायला तयार झाले म्हणतात. कैकईची युक्ती कैसी राम करावा वनवासी धर्म वचनाचे पाशी श्रीरामाची गड बांधावे. असं म्हणजे कैकेयीच्या मनात होतं म्हणतात की रामचंद्र प्रभूला वनवासाला धाडवून भरताला गादीवर बसवा हे त्या कैकेयीच्या मनात होतं म्हणतात. गडवराचे वरबंधन जिने दशरथाशी दुःख संपूर्ण ते निवारी रघुनंदन प्रतिज्ञा प्रमाण वनवासाय. असं म्हणजे ते बोलू लागले म्हणतात की हे श्री रामचंद्र प्रभूला सांगल्यावर रामनाला जाईल म्हणून अशी केलेला भाग झाली म्हणतात. हे नाते काय बोलू लागले राज्य सांडोनी वना जाता दुःख नाही श्री रघुनाथा वनाधी गमन उल्लासता लंका नाथ वदाटे. रामचंद्र प्रभूला वनवासाला जाण्याची काही खेळ होतं म्हणतात त्याला दुःख वाटतच नव्हतं म्हणतात पण ते रावणाला मारण्याकरता लंकेला जाणारे म्हणतात ते बोलू लागले म्हणतात. एका जनार्दना शरण झाले श्रीराम गमन पुरा करावया वनाभी गमन सावधान अवधारा. म्हणजे उद्याच्या आठवड्यामध्ये राम वनवासाला जाईल म्हणून सांगतात कथा सांभाळली. स्वास्थ्य भावात रामायणे अयोध्याकांडे एकाकार टिकायात श्रीरामगमनम नामा पंचमो अध्याय रामचंद्र भगवान की जय.
सुख करता दुख हरता वारता विघ्नाचे लोरे बोले प्रेम कृपा दयाचे सर्वांगे सुंदर बोले चंद्राचे कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते माना स्वामी माते माना कामुना पुरती जय देव रत्नाखजिवान चुलवरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हे जडमो शोभ शोभरा रुद्रम देवळे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते माना स्वामी माते माना कामुना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फळीवर बंधना सरळ सोड वक्र तोंडाचे नयना दास रामाचा वाटपाही शरणा संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते माना स्वामी माते माना कामुना पूर्ती जय देव दवतवत विक्राळ ब्रह्मांडी माळा विषेकटी काळा तिने पिरवाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तुंजळ निर्मळ वायुडोळा जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती हो वाळू गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा विशाळा अर्धांगी पार्वती शोभनाच्या माळा विभूती देवधरण शिवकंठ निळा ऐसा सर्वोगे कुमारला जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती हो वाळू देवीचा मंडल वेदेले रामाचे अवतार सावले भेदभासुरपणे प्राचन्य केले निकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती हो वाळू तुझ गौरा जागरण फणीवर सुंदर मदनारी मनोहर मनोहर मनोहरकारी कोटी देवी वाचे उच्चारी रघुवर राम दासांतरी जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती हो वाळू उत्कटता मनुष्याची सुबांधवनी लिंगदे जंका बोलमुनी काम गृहारी करा सुखपणोनी देया रामनुगुणी जय देव जय रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता सूर्य हनुमंत गेला लंका दहन करून अक्षया मारिला जम्मूवाणी धोनी प्राटीला आनंदाची उडी मुनीला जय देव जय रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव निर्भय शक्ती शक्ती जिता मनवे झाले आनंद संते वेदांती भरता आरती घेऊन आली कौशल्या माता देव रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा देव अनुवाद ध्वनी अठरा पतिवार कैफी बगार आयो देशियाले सतकुमार नवी उत्पारे आनंद पुरा जय देव रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा देव सोम भागवतया पूजा उच्चार सदा आरती वाजाचा गजर माधुरा स्वामी
आठवणा विसरते देव निबोध रामा प्रेमाची आरती सर्वांनी आरती परिपूर्ण कामा देव सखाने ओंकारवदनी कर्णम भुवनाळ चिंदुलगमनी काले ब्रह्मांड धाके विभवनी वर्णन निसाधन दादा पडनी देव हनुमंता स्वामी हनुमंता देवी प्रसाद नवी प्रकांता देव दुग्धमुनि प्रताल का पंजाब चढ़ाला धन्य माटी लगे चढ़ाले रामनाथा संगीता सुन देव हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसाद नवी प्रकांता जय देव आरती एकनाथा महाराज समर्था भगवान तुझे जगद्गुरु जगन्नाथा एकनाथ नाम सारो वेद शास्त्राचे पूर संसार दुःख नाशे महामंत्राचे निगम आरती एकनाथा महाराज समर्था दिगोनी तुझे थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले सीता आनंद गोपाळदास घने न पुरे पुराता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा गाली प्रांगण मंदिर चरण डोळ्यान पाहे उपजे प्रेमी आनंद आनंदी पूर्ण भावी माळू हरिनामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव गोपाल कृष्ण भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय हरि राम आता विश्वात्मकी देवी देवाने तो सावे मन द्यावे पसायदाने देखलाची अंगठी सांडो कर्मिरती वाणो होता पडके पडो मैन जीवाचे नांचे तिमिर राहो विश्वास सुय पाओ जीवांची रतो केला हो गाणी भगवता सकल मंगळी मानवर मंडळी देशना वंशा वनिते गावा जन्मदेते अनंतन ते सर्वैकदा दर्शना आदि ग्रंथ उपदे भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय नमः पार्वती पते स्वाहा छत्रपति शिवाजी महाराज